socially engaged faith, सामाजिक जीवनाशी निगडीत श्रद्धा ह्याचे लेखक आशियातील एक नामवंत ईशज्ञानी व तत्वज्ञानी, माझे मद्रास युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक डॉक्टर फादर फेलिक्स विल्फ्रेड हे आपल्या पुस्तकामध्ये एक घटना नमूद करतात. ती मी इंग्रजीमध्ये तुम्हाला पहिली वाचून दाखवतो. डॉक्टर फादर फेलिक्स विल्फ्रेड म्हणतात, We live today in challenging times. Complexity and contradictions abound everywhere, and with them comes a whole range of responses and reactions of apt and engagement. At the receiving end of brutal, intensive systems and policies which are anti-people and dehumanizing are the poor, the marginalized, the excluded, the exploited, and the vulnerable section of society. There are painstaking efforts to legitimize all these in the favor of the rich, the powerful, the capitalist, and the other vested. ख्रिस्ताडाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, डॉक्टर फादर फेलिक्स विल्फ्रेड म्हणतात की आज आपण एका आव्हानात्मक काळामध्ये जगत आहोत. या आव्हानात्मक काळामध्ये विरोधाभास आणि गुंतागुंती वाढलेली आहे आणि सर्वत्र वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिक्रिया आपल्याला येत आहेत. या सर्व प्रतिक्रिया ज्या आहेत, या सध्याच्या आपल्या परिस्थिती, प्रथा आणि अमनुष्य अशा ज्या धोरणं आहेत त्याच्याबद्दल आहे. सर्वत्र माणसाविरुद्ध जी कारस्थानं केली जातात त्याविषयी बोललं जातं. दुर्दैवाने ही जी सर्व धोरणं आहेत, ही जी सर्व अमानुष कृत्य आहेत, ह्याचे बळी सर्व गरीब, उपेक्षित, वगळलेले, शोषित, असुरक्षित लोक आहेत. असं असताना सुद्धा जे श्रीमंत आहेत, जे शक्तिशाली आहेत, जे भांडवलशाही आहेत आणि ज्यांचे अर्थ किंवा फायदे गुंतलेले आहेत, अशी सगळी लोक ह्या ज्या प्रथा आणि रूढी परंपरा आहेत ह्याला कायदेशीर मान्यता देण्यामागे लागलेले आहेत. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, गेले 3 रविवार आपण आपली जी वस्तुस्थिती आहे, आपले जे प्रश्न आहेत, आपल्या पुढे ज्या समस्या आवासून उभ्या आहेत ह्यावर विचारविनिमय करत आहोत. आणि प्रत्येक रविवारी विचारविनिमय झाल्यानंतर, चिंतन झाल्यानंतर सर्वांना खूप बरं वाटतं. कारण सर्वांना वाटतं हे माझ्यासाठी नाही, हे उद्यासाठी आहे. आणि माझं आज झालेलं आहे, आज मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आता उद्या ज्यांचं आहे ना त्यांना हे आहे आणि म्हणून त्यांनी ते पाहावं. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, ही जी वस्तुस्थिती, ही जी परिस्थिती आज आपल्या समोर उभी आहे त्याचं कारण काय, त्यावर चिंतन करताना आपल्याला ठासून सांगावं लागेल. आणि आमचे ते रोजचे अनुभव आहेत की आपल्या श्रद्धा बांधणीमध्ये आपण कमी पडलो आहोत. श्रद्धा बांधणीचा अभाव आपल्याला सर्वत्र दिसत आहे. आणि म्हणूनच आपल्याला जर या परिस्थितीवर मात करायची असेल, ही परिस्थिती बदलायची असेल,
तर डॉक्टर फादर फेलिक्स विल्फ्रेड म्हणतात, आवर फेथ शुड बी सोशली एंगेज्ड. सामाजिक जीवनाशी आपल्या श्रद्धेची आपल्याला सांगड घालता आली पाहिजे. आणि ती जेव्हा आपण घालू तेव्हा निश्चितच ही जी परिस्थिती आहे त्यावर मात करण्यास आपल्याला सहाय्य होईल. प्रिय बंधू भगिनीनो, लग्नाचा फॉर्म भरण्यासाठी जेव्हा तरुण तरुणी आमच्याकडे येतात तेव्हा त्या फॉर्ममध्ये 3 प्रकारची माहिती असते. पहिली माहिती जी आहे ती अगदी साधी आहे आणि म्हणून त्या माहितीची सुरुवात केल्यानंतर म्हणजेच तू कुठे राहतो, तुझा गाव कोणता, तुझा वाढदिवस कोणता, घरी कोण आहेत, मम्मी डॅडी कोण आहेत, काय करतात, हे सर्व बोलल्यानंतर त्या तरुणाला किंवा त्या तरुणीला थोडं बरं वाटतं. त्यानंतर थोडंसं खोलात आम्हाला जावं लागतं, ज्याला आपण कॅनॉनिकल माहिती म्हणजेच कायदेशीर माहिती जी आहे त्याविषयी बोलतो. ती माहिती झाल्यानंतर तो तरुण आमच्याबरोबर किंवा ती तरुणी आमच्याबरोबर अगदी मोकळी होते आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही प्रवेश करतो. तिसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा आम्ही प्रवेश करतो आणि त्यांना विचारतो लग्न म्हणजे काय, व्हॉट इज मॅरेज, तेव्हा ते आमच्याकडे बघतच राहतात. फादर तुम्हीच सांगा ना, लग्न कोण करणार आहे. लग्न करणाऱ्याने 2 दिवसाची गिरीजला आणि किंवा सांडोरला शिबिर केली, इथे 3-4 शिबिरं केली आणि सगळ्या लोकांना भेटलं, सगळी तयारी केली आहे, फॉर्म भरायला आला आहे आणि लग्न म्हणजे काय हा प्रश्न त्याला विचारल्यानंतर किंवा तिला विचारल्यानंतर ती आमच्याकडे बघत राहते. प्रिय बंधू भगिनीनो, लग्न एक साक्रामेंट आहे ह्याची कधी कधी त्यांना माहिती पण नसते. साक्रामेंट म्हणजे काय, तर जेव्हा आपण सगळ्या साक्रामेंटाचा विचार करतो तेव्हा आपण शिकतो की सॅक्रमेंट इज अ साइन ऑफ ग्रेस, म्हणजेच परमेश्वराची कृपा अनुभवण्याचं ते एक साधन आहे. आणि म्हणून तुम्ही जेव्हा लग्न करता तेव्हा तुम्ही ते साक्रामेंट स्वीकारता, म्हणजेच परमेश्वराची जी विशेष कृपा आहे त्या कृपेसाठी तुम्ही पात्र होता. त्यासाठी आपण ही सगळी तयारी करतो. आणि प्रत्येक साक्रामेंटाचा जो केंद्र बिंदू आहे तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान. प्रत्येक साक्रामेंटाची जर आपण विचारविनिमय केला, त्याचा अभ्यास केला तर आपल्याला दिसून येतं. परंतु लग्न साक्रामेंटाविषयी आज आपण जास्त फोकस करत आहोत. आणि म्हणून लग्न साक्रामेंटामध्ये मरणं आणि पुन्हा उठणं म्हणजे काय ह्याचा आपण प्रिय बंधू भगिनींनो विचार करूया. मला माहीत नाही तुम्हाला आठवतं का, पण मी जेव्हा लहान होतो तेव्हा हे गीत सहज गायलं जायचं. आजपासून खपलं ग दुये तू आठवरपण. आठवरपण संपणे म्हणजे काय, व्हॉट इज द मीनिंग ऑफ फिनिशिंग युअर बॅचलर्स लाईफ, युअर स्पिन्स्टर्स लाईफ. कधी कधी आज पार्ट्या केल्या जातात, बॅचलर्स पार्टी, स्पिन्स्टर्स पार्टी, परंतु त्याचा अर्थ काय हे आपण कधी शोधला आहे का. प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपण लग्न साक्रामेंटाची तयारी करतो आणि तो साक्रामेंट स्वीकारतो तेव्हा एक अगदी सहज आपल्याला जाणवणारं दृश्य आहे ते म्हणजे वधूवर जे साक्रामेंटासाठी येतात तेव्हा एकटे येतात. साक्रामेंट स्वीकारल्यानंतर ते एकत्र बाहेर पडतात आणि ते एकत्र बाहेर पडताना त्या फोटोग्राफरकडे तुम्ही पाहायला पाहिजे. तो फोटोग्राफर किती काळजी घेतो, अरे बाबा तो हात सोडू नको, चर्चमधून बाहेर पडेपर्यंत तरी तो हात सोडू नको. ह्याला म्हणतात डाईंग टू युअर सेल्फ अँड रायझिंग अन्यू. म्हणजेच आपलं जे वैयक्तिक जीवन होतं, आजपासून माझं जो मीपणा होता, माझा जो आय होता तो मेला आहे
आणि साक्रामेंट स्वीकारल्यानंतर वी म्हणजे आम्ही, आमचंही जीवन सुरू झालेलं आहे. प्रिय बंधू भगिनीनो, हे जेव्हा मी एका मुलीला सांगत होतो की अशा प्रकारे आपलं स्वतःचं जीवन मरायचं आणि नवीन जीवनाला सुरुवात करायची, म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर पुनरुज्जीवित व्हायचं, पुनरुत्थानाचा अनुभव घ्यायचा, तेव्हा ती मुलगी मला सहज म्हणाली, फादर हे फक्त मुलींसाठी का? आणि मला खरोखर जाणवलं तिच्या मनामध्ये काय होतं. जे मरण आणि पुन्हा उठणं आहे ते केवळ मुलींसाठी का? प्रिय पालकांनो आणि आजी आजोबांनो, आपल्याला ह्यावर चिंतन करायचं आहे. 2 दिवसा अगोदर आपण महिला दिन साजरा केलेला आहे. हे जे मरण आणि पुन्हा उठणं आहे हे केवळ मुलींसाठी का? आपल्या मुलांनी मरायचं नाही का? आपल्या मुलांनी पुनर्जीवित व्हायचं नाही का? तो ज्याप्रमाणे लग्नाच्या अगोदर जीवन जगत होता आणि लग्नानंतर जीवन जगत होता, यामध्ये त्याला फरक जाणवणार नाही का? त्या मुलीला आपलं आईचं घर, आपलं संपूर्ण माहेर आणि संपूर्ण गाव सोडून मुलाच्या घरी यावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये या मुलांनी तसंच राहायचं का? हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. आज आपल्याकडे लग्नाचे जे प्रश्न निर्माण होतात, ह्यामध्ये रूट कॉज ज्याला आपण म्हणतो किंवा मूलभूत कारण काय आहे, त्याला हे फार कारणीभूत आहे. आणि म्हणूनच केवळ मुलींनी मरायचं नाही तर मुलांनी पण मेलं पाहिजे. हे आपल्या मुलांना जोपर्यंत आपण शिकवत नाहीत, त्यांना जसं घडवत नाहीत, त्यांना श्रद्धेची तशी शिकवण देत नाहीत, तोपर्यंत या मुलांमध्ये परिवर्तन होणार नाही, त्यांना पुनरुत्थानाचा अनुभव येणार नाही. ते जसे होते तसेच राहतात. आणि जे जे बदल करून घेतात, जे जे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आणतात आणि जे जे त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात, त्यांचं वैवाहिक जीवन खरोखरच खूप सुंदर आणि पवित्र होत असल्याचं आपण पाहत आहोत. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मरण आणि पुन्हा उठणं हे जे आहे त्यावर आपण विशेष लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि ते वाटण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. मग प्रश्न आहे की लग्न म्हणजे या केवळ दोघांचं मरण आणि उठणं आहे का? सामाजिक दृष्टिकोनातून आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की लग्न फक्त केवळ 2 व्यक्तींचं नाही. जरी ते 2 व्यक्ती एकमेकांना आयुष्यभर वचन देत असली तरी त्या 2 व्यक्तीबरोबर त्यांचं कुटुंब आणि त्यांचा जो संपूर्ण समाज आहे किंवा गाव परिवार आहे तो देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आणि विशेष करून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या दोघांची जी कुटुंब आहेत, ह्या कुटुंबाने देखील तशाच प्रकारे मरण आणि पुन्हा उठणे अनुभवलं पाहिजे. आपण सासूविषयी बोलून खूप थकलेलो आहोत, परंतु सासूने देखील मरण आणि पुन्हा उठणे, सासऱ्याने देखील मरण आणि पुन्हा उठणे, आणि सासू सासरे आम्ही सांगतो यावेळेला की केवळ मुलांचे नाहीत तर मुलींचे आई वडील देखील मुलाचे सासू सासरे आहेत आणि म्हणून त्यांनी देखील मरण आणि पुन्हा उठणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जोपर्यंत हा कौटुंबिक बदल प्रत्येक व्यक्तीमध्ये घडत नाही तोपर्यंत ह्या लग्नाचा जो अर्थ आहे तो आपल्या मुलांना समजविण्यासाठी, त्यांना त्यामध्ये वाढविण्यासाठी आपल्याला मदत होणार नाही. आणि म्हणून संपूर्ण कुटुंबाने देखील त्या बाबतीत विचार केला पाहिजे, त्या बाबतीत चिंतन केलं पाहिजे आणि हा कौटुंबिक नातं जे आहे ते संपूर्ण नातं आपल्याला कसं बदलता येईल त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आज सुदैवाने आपली मुलं मुली एकमेकांच्या घरी जातात, एकमेकांबरोबर नातेसंबंध वाढलेले आहेत, चांगले झालेले आहेत. परंतु तशाच प्रकारचे नातेसंबंध लग्नानंतर देखील झाले पाहिजेत. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि ते जेव्हा घडेल तेव्हाच खऱ्या अर्थाने त्यांचं वैवाहिक जीवन हे पुनरुत्थित झालं आहे
किंवा त्याचं नूतनीकरण झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. प्रिय बंधू भगिनींनो, लग्न साक्रामेंटाचा फॉर्म भरताना आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो आम्हाला अगदी खोलून किंवा खोलवर जाऊन चर्चा करावं लागतं, गहन प्रश्न विचारावे लागतात, आणि तो म्हणजे खरं बोलणे. जी माहिती द्यायची आहे ती संपूर्ण आणि खरी द्यायची आहे. आणि जेव्हा जेव्हा आमच्या लक्षात येतं की ही माहिती खरी नाही, ही माहिती खोटी आहे किंवा ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळंपणा आहे, तेव्हा आम्ही खोलवर जाण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा आम्ही शोध लावून काढतो की इथे जी संमती द्यायला पाहिजे ती संपूर्ण नाही, आणि मग आम्हाला काही पावलं उचलावी लागतात ती संमती पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून, तेव्हा त्या व्यक्तीला, त्या कुटुंबाला कोणत्या दिव्यांतून जावं लागतं हे आपण विचार केला पाहिजे. आणि केवळ भीतीपोटी, केवळ अडचणीपोटी, केवळ लोक काय म्हणतील ह्याच्यासाठी आपण बऱ्याचशा वेळेला ह्या तरुण तरुणीला लग्नाच्या वेदीवर अर्पण करतो असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून आपण ह्यावर विचार करायचा आहे की आपल्या मुलांना जर आपण श्रद्धेची देणगी दिली, त्यांना जर आपण श्रद्धेमध्ये परिपक्व केलं, तर त्यांच्यामध्ये एक हिंमत निर्माण होईल. नो बोलण्यासाठी धैर्य लागतं, नो बोलण्यासाठी शक्ती लागते. नो बोलणे हे सहज शक्य होत नाही, ती एक कला आहे. आणि ती कला जोपर्यंत आपण अवगत करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपल्याला 100% यश येणार नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण बघतो आज समाजामध्ये एकदा एंगेजमेंट झालं की लग्न झालंच पाहिजे, हे जे समीकरण आहे ह्यावर आपण चिंतन केलं पाहिजे. एंगेजमेंट होऊ शकतं, आणि एंगेजमेंटविषयी आपण ऐकलं की एंगेजमेंट म्हणजे एकमेकांची ओळख करण्याचा काळ आहे. त्यामध्ये जर काही समस्या, काही प्रश्न आपल्याला जाणवायला लागले तर ते आपण तिथेच थांबवले पाहिजेत. वैवाहिक मार्गदर्शन शिबिर करताना गिरीजमध्ये काही प्रश्न जेव्हा आम्ही विचारतो तेव्हा ते तरुण तरुणी घरी जातात आणि निर्णय पण घेतात की आम्हाला हे लग्न या नात्यामध्ये पुढे जायचं नाही. आणि मग जेव्हा ते घरी समजते तेव्हा घरच्या आमच्याबरोबर भांडायला येतात, फादर तुम्ही सांगितलं काय, ते शिबिराला पाठवले होते ते सांगतात आम्ही लग्न करणार नाही. लग्नानंतर लग्न अवैध घोषित करण्यापेक्षा लग्न अगोदर नातं बाजूला करणे यात शहाणपण आहे, हे आपण सतत लक्षात ठेवलं पाहिजे. ह्या मागचं एक दुसरं कारण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की काही वेळेला एक व्यक्ती म्हणजे एक मुलगा दुसऱ्या मुलाचं त्यांचं जमत नाही म्हणून ते अगदी आनंदाने हौशेने ते एकमेकांपासून दूर जातात, आणि मग त्यांच्यावर आपण दोषारोप करायला सुरुवात करतो. त्यांनी जो एक चांगला निर्णय घेतला आहे की आपण एकमेकांपासून दूर जायचं, त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे. कारण वैवाहिक जीवनामध्ये अडचणी निर्माण करण्यापेक्षा लग्ना अगोदर त्याने जो निर्णय घेतला आहे तो खूप चांगला आहे. आणि मग आपण समाजामध्ये काय ऐकतो, त्या बिचाऱ्या मुलाचं किंवा त्या बिचाऱ्या मुलीची जी निंदा नालस्ती होते, आणि मग त्या कुटुंबाची जी बदनामी होते, आणि मग पुढे नातं न करण्यासाठी जे प्रयत्न केले जातात, प्रिय भाविकांनो, हा श्रद्धेचा अभाव आहे. आपली श्रद्धा आपल्याला त्यांना सपोर्ट करायला शिकवते. आपली श्रद्धा त्यांच्याबरोबर उभं राहून त्यांचं चांगलं नातं कसं होईल यासाठी प्रयत्न करायला आपल्याला शिकवते. आपली श्रद्धा आपल्याला सांगते की त्यांचा काही दोष नाही, त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांच्या भल्यासाठी आणि समाजाच्या भल्यासाठी आहे, आणि म्हणून आपण त्यांच्याबरोबर उभं राहून त्यांना पुन्हा एकदा चांगला निर्णय घेण्यासाठी मदत केली पाहिजे. हे श्रद्धेची पावलं आहेत. यासाठी धाडस लागते, आणि ते धाडस श्रद्धेमधूनच निर्माण होऊ शकते. आणि म्हणून आपण त्यांची बदनामी करण्याऐवजी, त्यांची निंदा नालस्ती करण्याऐवजी जेव्हा आपण त्या कुटुंबाबरोबर, त्या व्यक्तीबरोबर उभे राहतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण श्रद्धेची साक्ष देत असतो. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या मुलांना एक मोकळीक वातावरण आपल्याला देता आलं पाहिजे.
की ज्यामध्ये ते ठरवू शकतात की एंगेजमेंट नंतर सुद्धा जर मला वाटलं कोणत्याही परिस्थितीमध्ये की मला पुढे जायचं नाही, तर आपण त्यांचा आहे तसा स्वीकार करून त्यांना पुन्हा एकदा जीवनामध्ये उभारणी देण्यासाठी मदत केली पाहिजे, त्यांना सहकार्य केलं पाहिजे, त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, अशा परिस्थितीमध्ये बरेचसे जण खोटं बोलतात आणि मग लग्न साक्रामेंताला सामोरे जातात आणि मग दुर्दैवी परिणाम कुटुंबाला आणि समाजाला, ख्रिस्त सभेला भोगावे लागतात. आणि म्हणून त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. प्रिय भाविकांनो, या लग्नाचा फॉर्म भरताना आणखीन एक अनुभव जो मला आलेला आहे तो मी तुमच्या पुढे मांडत आहे, किंबहुना आमच्या सर्व फादरांना आलेला आहे. एका मुलाचा मी फॉर्म भरत होतो आणि त्या फॉर्म भरता भरता मी त्याला विचारलं, बाबा तुला 10 आज्ञा येतात का? तेव्हा त्याने 1-2 पटकन बोलल्या आणि थांबला. मी त्याला विचारलं, काय झालं, तुला 2 आल्या आणि नंतर थांबला तो? तर तो सांगतो, फादर मी ना ते पाठ केले होते पण 2च आठवले आता. तर मी सांगितलं, तुला कोणी सांगितलं हे पाठ करायला? नाही, मी 2-3कडे विचारलं होतं ना, त्याने मला सांगितलं तुझा फॉर्म कोणाकडे आलाय? तर मी सांगितलं फादर थॉमसकडे. 10 आज्ञा पाठ कर ना. सोशिओलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन, सायकॉलॉजीमध्ये MPhil करत आहे, MBA फायनान्स आणि कोणते कोणते पदं आपली मुलं भूषवित आहेत. आणि त्यांना आम्ही श्रद्धेचे असे प्रश्न विचारले की त्यांची बोबडी वळते, त्यांना जमत नाही, त्यांना बोलता येत नाही. आणि मग आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करतो, बोलतो, तेव्हा आमच्याविषयी त्यांच्या मनामध्ये एक फार मोठी भीती निर्माण केलेली आहे आणि म्हणून ते आमच्याबरोबर फ्री नाहीत. एका मुलाने मला फोन केला, फादर माझी आज तुमच्याबरोबर अपॉइंटमेंट आहे, मी कुठे यायचं? तर मी सांगितलं, मी तुझी अपॉइंटमेंटसाठी वाट बघतोय, तू आला पाहिजे यावेळेला, तू चर्चमध्ये आला पाहिजे. फादर मी चर्चमध्येच आलो आहे पण कुठे यायचं? मी सांगितलं लोकेशन पाठवू का? तर मी कॅमेरामध्ये बघितलं तर तो मुलगा इथे उभा होता या खाचेच्या बाजूला. मी त्याला सांगितलं फोनवर, तू हिरवा शर्ट घातलाय? हा फादर. म्हटलं थोडा पुढे ये, लेफ्ट साईडला जिना आहे तिथून वर चढ. तो मुलगा जिन्यावरनं वर आला. मी दरवाजामध्ये त्याचं स्वागत करायला उभा होतो. मी सांगितलं, तू इथे कधी आला नव्हता? फादर खरं सांगतो, या खाचेच्या पलीकडे आजपर्यंत मी कधी आलोच नाही. आम्ही कुठे राहतो, आमची परिस्थिती कशी असते ह्याविषयी आपल्या मुलांना 27-28 वर्षाची झालेपर्यंत माहिती नाही. आणि माझ्यासमोर बसल्यामध्ये देखील असे अनेक असतील तर वाईट वाटून घेऊ नका. परंतु ही जी परिस्थिती आहे ह्या परिस्थितीवर आपण चिंतन केलं पाहिजे. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपली पोरं फिरतात, परंतु चर्चमध्ये पहिल्या माळावर फादर राहतात, तिथे त्यांना माहिती नाही. मग फादराविषयी एक आपुलकी, आस्था त्यांच्या मनामध्ये कशी निर्माण होईल आणि मग ते आमच्याबरोबर त्यांचं जीवन आहे ते कसं शेअर करतील यावर आपण चिंतन केलं पाहिजे. प्रिय भाविकांनो, मी हे का सांगतो तर ते फॉर्म भरायचा 1-1.5 तास भरल्यानंतर जे सर्व उमेदवार आहेत ते सर्व उमेदवार आम्हाला सांगतात, फादर हे घरचे लोक नुसते टेन्शन देतात. सांगते किती बरं वाटलं तुमच्याबरोबर बोलून, किती बरं वाटतं तुमच्याबरोबर संवाद करून आणि किती चांगली माहिती तुम्ही आम्हाला दिली. प्रिय भाविकांनो, ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती आपल्याला बदलावी लागेल. श्रद्धा खोलवर नेण्यासाठी आणि त्या श्रद्धेमध्ये दृढ होण्यासाठी आणि त्या श्रद्धेची साक्ष देण्यासाठी आणि श्रद्धा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनविण्यासाठी आपण जोपर्यंत प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपली आजची जी परिस्थिती आहे ही बदलणार नाही. दुर्दैवाने माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या परिस्थितीचे
जे विक्टिम्स आहेत, म्हणजेच ज्यांना या परिस्थितीचा त्रास होतो, त्याविषयी बोलताना डॉक्टर फेलिक्स विल्फ्रेड म्हणतात, जे गरीब आहेत, जे उपेक्षित आहेत, जे शोषित आहेत, जे असुरक्षित आहेत, ते या संपूर्ण परिस्थितीचे बळी गेलेले आहेत. आणि या परिस्थितीमध्ये वर्चस्व कोण मिळवतात? तर जे श्रीमंत आहेत, जे शक्तिशाली आहेत, जे भांडवलशाहीशी जोडलेले आहेत आणि ज्यांचा वेस्टेड इंटरेस्ट म्हणजेच काहीतरी फायदा होईल अशी परिस्थिती आहे, ते ह्याच्यामध्ये डोकं वर करू पाहतात. ही श्रद्धेची साक्ष नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी, या परिस्थितीवर मात करून सगळ्यांचं तारण सर्वांद्वारे होण्यासाठी परमेश्वर माणूस झाला. त्याने आपल्याला हे जणू काही ध्येय दिलेलं आहे की जी श्रद्धा आपण ओठाने घोषित करतो, ती श्रद्धा आपण कृतीने जगली पाहिजे. आणि ती श्रद्धा कृतीने जगण्याचं एक साधन म्हणजे तुमचं वैवाहिक जीवन. तुमचं वैवाहिक जीवन ज्या पद्धतीनं तुम्ही जगता प्रिय पालकांनो, त्याचप्रमाणे तुमची मुलं तुमचं अनुकरण करणार आहेत आणि त्यांनी तुमचं चांगलं अनुकरण करावं म्हणून जी श्रद्धा तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला दिली आणि ज्या श्रद्धेशी तुम्ही अजूनही एकनिष्ठ आहात, तीच श्रद्धा आपल्या तरुणामध्ये, आपल्या मुलांमध्ये वाढविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. प्रिय पालकांनो, तुम्ही कधी 90 आणि 100% काढले नसतील, काढले असते तर माझ्यासमोर बसले नसते. तुमच्या मुलांनी तेवढे टक्के काढावेत अशी जर तुमची अपेक्षा असेल तर ते देखील तुमच्याबरोबर राहणार नाहीत. त्यांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे किंवा कुवतीप्रमाणे मार्क काढावेत, पण त्यांना जेव्हा श्रद्धेची जोड होते तेव्हा निश्चितच त्यांचं जीवन हे समृद्ध आणि फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या प्रायश्चित्त काळामध्ये चिंतन करीत असताना गेल्या 3 रविवारची परिस्थिती आपल्याला जर बदलायची असेल आणि ती काळाची गरज आहे, आपली श्रद्धा आपण पुन्हा एकदा दृढ करूया, त्या श्रद्धेची साक्ष देण्यासाठी प्रयत्न करूया आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी पुढे होऊया.